नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त सर्वांना आवडेल अशी वेगळ्या प्रकारची रेसिपी दाखवत आहे, ती म्हणजे पालकाचे कोफ्ते। तेव्हा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम कोफ्त्याची ग्रेव्ही बनवण्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। 3 टोमॅटो मी उभे चिरून घेतलेले आहेत, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत, तसेच 1 पेर आलं आणि 2 हिरव्या मिरच्या लागणार आहेत। इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि हिंग व हळद घातलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरलेला कांदा, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे सुद्धा मी आता 1-2 मिनटं परतून घेणार आहे। हे छान परतून झालं आहे। आता याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे आणि तो सुद्धा 1-2 मिनटं परतून घेत आहे। टोमॅटो परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट आणि 1 धने जिरं पावडर घातलेली आहे। त्यानंतर आता याच्यात मी टोमॅटो बुडतील इतपत म्हणजे साधारण 1 फुलपात्र मी पाणी घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून मगज आणि 7 ते 8 काजू मी गरम पाण्यात भिजत ठेवले होते, तर ते आता याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता याला आपल्याला एक छान मोठी उकळी आणून द्यायची आहे। याच्यात आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत। हे बघा, याला छान उकळी आलेली आहे आणि टोमॅटो कांदा पण छान शिजलेला आहे। तर आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि हे सगळं थंड करून आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। हे थंड झाल्यावर मी मिक्सरमधनं याची प्युरी बनवून घेतलेली आहे। याच्यामध्ये मगज आणि काजू घातल्यामुळे ही छान दाट अशी प्युरी बनलेली आहे। आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कोफ्ते बनवायला घ्यायचे आहेत, तर त्याकरता इथे मी 2 वाटी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि या कोफ्त्यामध्ये मी बटाटा किंवा पनीर न वापरता पिठं वापरून मी हा कोफ्ता बनवणार आहे। तर त्याकरता मी 1 टेबलस्पून चणा पीठ, ज्वारी पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तसेच 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट लागणार आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट लागेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। पालकामध्ये पाण्याचा अंश जास्त प्रमाणात असल्यामुळे आधी याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे, आधी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये अक्षरशः मी 2 टेबलस्पून पाणी घालून हे मळून घेतलेलं आहे। हे मळण्याकरता फक्त 2 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे आणि जास्त बाकीची पिठं पण घालायची गरज पडलेली नाही आहे। तर आता मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि या पिठाचे असे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि बनवलेले हे कोफ्ते मी तांदळाच्या पिठीत घोळवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे सगळे बनवून घ्यायचे आहेत। हे कोफ्ते मी तळून न घेता शॅलो फ्राय करत आहे, त्याकरता मी इथे आप्पे पात्राचा वापर केलेला आहे। गॅस मंद आचेवर ठेवून मी आप्पे पात्रामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे कोफ्ते घातलेले आहेत आणि सर्व बाजूने हे कोफ्ते आपल्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व कोफ्ते छान शॅलो फ्राय झालेले आहेत आणि हे आतनं शिजले आहेत हे कसं ओळखायचं, तर कोफ्त्याला जर साईडने चिरा पडल्या असतील तर ते कोफ्ते छान शिजलेले आहेत असं समजायचं। पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेले आहे, त्याच्यामध्ये 1 तमालपत्र, थोडे दालचिनीच्या काड्या आणि 3 मिरी घातलेले आहेत। आता याच्यामध्ये मी ही जी प्युरी बनवून घेतलेली आहे ती प्युरी घातलेली आहे। याला झाकण ठेवून एक उकळी आणून दिलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला, बॅलन्सिंग करता 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ घालत आहे, कारण याआधीसुद्धा आपण याच्यामध्ये मीठ घातलं असल्यामुळे चव बघूनच मीठ घालायचं आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये मी साधारण
1.5 फुलपात्र पाणी घालून याला एक मोठी उकळी आणून देत आहे. मस्त कोफ्त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. छान क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपण मगज आणि काजू वापरलेले आहेत. तर आता याच्यात सगळ्यात शेवटी मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेत आहे. मस्त पालक कोफ्ते तयार झालेले आहेत. हे सर्व करताना मी बाउलमध्ये पहिली ग्रेव्ही घेतली आणि त्याच्यावर हे कोफ्ते ठेवलेले आहेत. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, थोडीशी मिरपूड भुरभुरवली आहेत. आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या प्रकारची अशी ही रेसिपी दाखवलेली आहेत. वेगळ्या प्रकारचे असे हे मी कोफ्ते दाखवलेले आहेत. हे कोफ्ते तुम्ही रोटी, पोळी, जिरा राईसबरोबर खाऊ शकता. चवीला अप्रतिम असे झालेले आहेत. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.